न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 सुभाष मैदानाच्या हातामध्ये येतोय. पहिला धक्का अगदी पहिल्याच बॉलवरती लागला. लोणार संघ या उदर जो सामना झाला त्यामध्ये या टीमने अप्रतिम खेळ दाखवला होता अगेन्स्ट टीम जयमल्लार किरवली. फुल टॉस इनफिल्डला क्लिअर केला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरसाठी आता चेस बट बॉल अडवणं कठीण कारण आउटफील्ड मिळाला. विकेट नंतर एक चांगला फटका आपल्याला फलंदाजाच्या बॅटमधून येताना दिसला. क्रमांक 3 वरती आपण सुभाष ठाकरेला दरम्यान इथे पाहतात. या दरम्यान जर आपण विचार केला तर शफल झाले होते. जस्ट शॉर्ट बॉल होता. एक सिंगल रन दरम्यान इथं घेतली जाईल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने आता 5 वरती. फर्स्ट इनिंग सध्याच्या घडीला प्रोग्रेस 5 धावा धाव फलकावरती. एक विकेट देखील गेली. आता स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आमिर आपल्याला पाहायला मिळतात. बघा रिस्पॉन्सिबिलिटी फार मोठी आहे कारण 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 30 ते 35 तर लढण्यासाठी बनवाव्याच लागतील. शफल झाला होता. पील फिंगर अप LBW च्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. दरम्यान डायरेक्ट हिट तर आला बट बॅटर आय थिंक पोहोचलेले आहे. तोच इशारा अंपायर्सने देखील केला. एक सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. एक सिंगल मिळाली. धावफळक या एका धावेच्या मदतीने आता पुढे जातोय 6 वरती. 6 ऑन अ बोर्ड. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतात. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सोनाळे गावाच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही स्पर्धा. या क्रीडांगणावरती देखील आपण जर पास्ट मध्ये गेलो तर भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण याच क्रीडांगणावरती बघितलेल्या आहेत. आणि लास्ट इयर देखील बालगोपाल स्पोर्ट्स सोनाले पाडाचा आपण एक मेगा इव्हेंट बघितला होता. आणि यावर्षी देखील 3 दिवसीय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024. ताई आज आपल्यामध्ये नाही आहेत बट त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पायांवरती या बॉल होता. रिसचा फार चांगला वापर केला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आमच्या प्रेक्षकांना प्लीज जो पडदा आहे ती बाउंड्री लाईन आहे मित्रांनो. तुम्ही त्या पडद्याला नका पकडून बसू. आणि सरवली पाडाचे एक उत्कृष्ट लेजंड ऑलराऊंडर भोलेनाथ दादा पाटील दादांचं देखील आगमन. दादांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे भावेश हरड आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आणि त्याचप्रमाणे विकीदादा तरे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफळक सध्याच्या घडीला जर आपण बघितलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा बनवल्या गेल्या. विकेट गेले 2 असून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ इथं बाकी आहे. बघा यानंतर ड्रॉ होणार आहे त्याची माहिती मी आता तुम्हाला देतोय. टीम आमने विजेता संघ अशा 2 चिठ्ठ्या असतील.
जो ड्रॉ आहे त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा नक्षत्र 11 चौदरपाड्याला अगोदरच बाय मिळाली होती, त्या अनुषंगाने त्यांना आता बाय नसेल. ड्रॉ असेल विजेता संघ आणि आमनेमध्ये. जी चिठ्ठी निघेल ती टीम आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये पोहोचेल आणि जी चिठ्ठी बाकी असेल तो संघ नक्षत्र 11 चौदरपाडा सोबत खेळेल. पण सध्याच्या घडीला मोठ्या फटका खेळण्याच्या या प्रयत्नामध्ये फलंदाज फसला. आणखीन एक धक्का आणि हा तिसरा धक्का लागतो. पास वरती नवीन फलंदाज आदित्य दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येतो. इव्हिनिंग सेशन दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. यानंतर देखील आणखीन 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. ड्रॉ आपण या ओव्हर नंतर करणार आहोत आणि ड्रॉची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. 2 चिठ्ठ्या असतील, एकामध्ये असेल विजेता संघ, एकामध्ये असेल आमने. 2 चिठ्ठ्यांपैकी जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला बाय असेल आणि जी चिठ्ठी बाकी राहील तो संघ खेळेल अर्थातच नक्षत्र 11 चौदरपाडा सोबत. या षटकाची सुरुवात अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने झाली, कारण पहिल्याच बॉलवरती ही सफलता दरम्यान मिळाली. फुलर लेंथ होता वाईड ऑफ ऑफ अगदी स्मॅश केलं, डीपला भेदलं. 4 धावा. आहे ते मी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा अगदी पहिल्या फेरीमधला जो सामना होता त्याच्यामध्ये डायरेक्टली संघ आला नव्हता, त्या अनुषंगाने बाय दिली गेली होती आमने संघाला. त्या अनुषंगाने सामना जो पुढचा असेल नक्षत्र 11 चौदरपाडा अगेन्स्ट टीम आमने अशी वाटेल असेल, ड्रॉ नसेल. आणि या मॅच मधनं जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसामधला अंतिम सामना खेळेल. विनंती असेल मग आमने आणि चौदरपाडा संघाला की आपण टॉस साठी बसायचं. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता, टॉप एज लागला, स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. मिस्टेक होणार नाही. कॅच दरम्यान पकडली गेली आणि हा चौथा धक्का. फलंदाज बाद. देतात 4 धक्के आतापर्यंत लागले. धावफलक 15 वरती. पुढचा बॉल. बॅटची कडा लागली होती. विकेट किपरचा फार चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, बट तोपर्यंत एक सिंगल इथं घेतली जाईल. बघा सुरुवात चांगली होती, बट त्यानंतर आपण पाहतो की यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये आता कमबॅक गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. कारण या मॅचचं महत्त्व खऱ्या अर्थाने दोन्ही संघांना माहिती आहे की हा सामना जर जिंकलो तर पुढचा प्रवास आणि हरलो तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. तर अनुषंगाने मॅच जिंकणं भरपूर गरजेचं. स्टेप आउट झाला, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही, आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि अगदी अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवला गेला 16. विकेट आतापर्यंत गेली 4. टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो योगेश 11 आमने ए टीम, विपक्ष नक्षत्र 11 चौदरपाडा. अंतिम षटक इथनं बाकी असेल.
चला विनंती असेल टीम पिसे फिल्डिंग लगेच लावून घ्या. अंतिम षटकाचा केली तर बाकी यानंतर देखील 2 मॅचेस पेंडिंग आहेत. अजून देखील 2 मॅचेसचा खेळ बाकी असेल ना त्यामध्ये आपण जर विचार केला तर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच नक्षत्र 11 चौदरपाडा विपक्ष योगेश स्मृती 11 आमने ए त्यांच्या अगेन्स्ट चौदरपाडा खेळेल. त्यानंतर या मॅचची विजेता टीम आणि पुढच्या मॅचच्या विजेता टीम मध्ये आजच्या दिवसातील अंतिम सामना म्हणजे सुपर 3 साठी तो क्वालिफायर असेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाज तयार होत आहेत. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज नरेश. पहिलाच बॉल नरेशचा मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डर पोहोचलेत आणि कॅच देखील इथं दरम्यान पकडली गेली. 5वा धक्का लागला. अर्धी टीम आता डगआउट मध्ये. या फिल्डरने तुझी धरली कॅच. सफलता दरम्यान मिळाली. एकनाथ जी माळी यांचं गाणं आपण ऐकलं आणि स्पेशली त्यांची भरपूर नवीन नवीन संगीत आहेत. कधी जर नाईट फॉर्मॅटमध्ये आम्ही जस्ट शेरदिल ट्रॉफीला होतो वावंजेला तिथे भरपूर सारे गाणे ऐकलं आणि कलाकारी खऱ्या अर्थाने काय असतं कारण त्याचा आवाज देखील त्याप्रमाणे आहे. भरपूर चांगली संगीत त्यांच्या माध्यमातून देखील आजच्या डेटला बनवली जातात आणि स्पेशली त्यांचं देखील क्रिकेटवरती फार प्रेम आहे. क्रिकेटच्या अनुषंगाने त्यांची 3 ते 4 नवीन गाणे मी बघितले. भरपूर चांगले गाणे आहेत. स्पेशली शेरदिल ट्रॉफीचा थीम सॉन्ग देखील त्यांनीच बनवला होता. अडबा वाटणे फटका खेळलेत. वाईड ऑफ स्टंप शफल झाले. तिथनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगलच मिळणार आहे. बघा या मॅच मध्ये मी उल्लेख केला होता की फर्स्ट इनिंग मध्ये मे बी 30-35 तुम्हाला बनवायचे आहेत लढण्यासाठी बट ते इथनं झाले नाहीये. त्याचं महत्वाचं कारण हे देखील राहिलं की गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये चांगली झाली आणि या तिसऱ्या षटकामध्ये देखील आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंवरती फक्त एकच धाव. सातत्य या गोष्टीला फार महत्व असतं. हरी क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी फार मॅटर करते. जशी सुरुवात मिळवतात त्या सुरुवातीच्या जोरावरती त्या सुरुवातीला एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट करणं देखील गरजेचं असतं. फुल टॉस टाकला. पूर्णपणे बॅटवरती अगदी कनेक्ट करू शकले नाहीयेत. बॅट देखील हातामध्ये अगदी ड्रिल झाली ते आपल्याला पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने जो स्ट्रोक लॉंग ऑफ अथवा लॉंग ऑन रिजनमध्ये खेळायचा होता बॉल गेला एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल रन दरम्यान मिळेल. अगदी मॉर्निंग सेशनमध्ये देखील एका गोष्टीचा उल्लेख मी केलाच होता की मोठा फटका खेळण्यासाठी शेवटच्या चरणापर्यंत अगदी बॉलवरती तुमची नजर आणि स्पेशली स्ट्रोक कंप्लीट करत असताना पोझिशन होल्ड करणं या गोष्टी मॅटर करतात. लास्ट बॉलवरती ते पाहायला मिळालं नाहीये. एक सिंगल इथं मिळेल. आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर राहुल थले. बघा सातत्याने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो बट या बॉलवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चुकीचा ठरला बट 2 धावा पूर्ण. 2 धावा दरम्यान इथं पूर्ण झाला. जिथनं एकच मिळाली असते विकेट किपरची मिस्टेक राहिली आणि त्या मिस्टेकच्या जोरावरती आता 2 धावा इथनं पूर्ण झाला. धाव फलक 2 धावांच्या मदतीने आता पुढे पोहोचतो 20 वरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये खेळ बाकी असेल आता 2 चेंडूंचा. एखादा मोठा फटका 25+ लढण्यासाठी मदत करू शकतो. एखादी बाउंड्री राहुल थल्लेला इथनं शोधावी लागेल. डावखुऱ्या शैलीचा बॅटर आहे. ऍडव्हान्टेज आहे कारण वाऱ्याचा प्रवाह देखील त्याच दिशेने. चांगली डिलिव्हरी बॉटम पार्ट मधनं हा बॉल जातो. डॉट बॉल येतो. सध्याच्या घडीला राहुल थल्लेकडून भरपूर साऱ्या अपेक्षा लावल्या गेल्या होत्या बट या अंतिम षटकामध्ये देखील त्याच्या बॅटमधनं मोठा फटका आला नाही. 20 धावा आहेत. शेवटचा एक बॉल इथं शिल्लक. मी टॉस साठी आमंत्रित करतोय नक्षत्र 11 चौधरपाडा विपक्ष योगेश स्मृती 11 आमने ए टॉस साठी पोहोचायचं. टॉस दरम्यान इथं केला जाईल बट सध्याच्या घडीला हा शेवटचा बॉल 20 बनवला गेला. त्याच्यामध्ये आता किती ऍड होतील. शेवटचा बॉल देखील फुल लाईन डिलिव्हरी होती. बॉटम हँडचा चांगला वापर केला. सिंगल इथनं घेतली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण. तिसरीसाठी देखील कॉलिंग इथनं केली गेली बट या 2च असतील
आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या 22 आणि 23 धावेंचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी आणि आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. पवनपुत्र पिसेस संघासमोर 23 धावेंचं लक्ष. टॉस आपण करणार आहोत. नक्षत्र 11 सौदरपाडा संघाचे संघनायक आणि योगेश मोती 11 आमने ए संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं. रविदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते करूया टॉस. मी त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रविदादांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तिसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. कॉल कोणाचा असेल? कॉल चौधरपाडा संघाचा असेल. गीता स्मृती चषक अशी मागणी आणि ते झालं म्हणजे टॉस चौधरपाडा संघाने जिंकला. जास्त चर्चा आपण करणार नाही, फक्त निर्णय सांगा. टॉस कंप्लीट. टॉस दरम्यान जिंकला नक्षत्र 11 चौधरपाडाने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर ज्यांनी ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये नक्कीच मोलाचा सहकार्य केला त्यांचा मी सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही पाहता मित्रांनो, बालगोपाल सोनालेपाडा आयोजित स्वर्गीय गीता सुभाष भुईर स्मृती चषक 2024 प्रथम क्रमांकासाठी आणि द्वितीय क्रमांकासाठी ज्या आम्हाला ट्रॉफ्या लाभलेल्या आहेत त्या सन्माननीय भालचंद्र मधुकरजी तरे आयसकडनं त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे स्वर्गीय गीता सुभाष भुईर यांच्या स्मरणार्थ मयूर सुभाष भुईर मानकोली यांच्या वतीने लाभलेले आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅचसाठी स्वर्गीय रखमाबाई बलराम पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आम्हाला इलकुंदे गावचे समाजसेवक सन्माननीय गोपाल गोविंद मसने आणि सन्माननीय सोनालेपाड्याचे शाखा प्रमुख अशोकजी गुरुनाथ तरे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला ट्रॉफ्या लाभलेल्या स्वर्गीय सुरेश दत्तू भुईर यांच्या स्मरणार्थ सोनू सुरेश भुईर यासकडून लाभलेल्या त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जे आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय मित्रांनो, त्यासाठी मोलाचं योगदान देणारे आमचे विद्यमान उपसरपंच सोनालीचे सन्माननीय अक्षय पांडुरंगजी पाटील आणि सन्माननीय आकाश रघुनाथजी तरे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम तुमचं आमच्या आयोजकांवर राहील याचा मी आशा बाळगतो. तर जाऊया आपण दुसऱ्या डावाकडे.
चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये आपण पाहिली. फक्त 22 धावसंख्येपर्यंत आई गावदेवी लोणार संघ मजल मारू शकला आणि आता 23चा पाठलाग करत असताना पवनपुत्र पिशे संघ सलामीच जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एकीकडे पाहू शकाल आदित्य मागील मॅचमधील हिरो ज्यांनी 40 धावा अतिशय जबरदस्त चांगल्या प्रमाणे कुठली आणि त्याच्या सोबतीला आहे भावेश. आणि षटकाला सुरुवात करतोय सोहेल शेख. आज नक्कीच अजयजी अनुपस्थिती, सुभाष ठाकरेजी अनुपस्थिती, त्याची आज नक्कीच उणीव भासली ती म्हणजे आई गावदेवी लोणार संघाला. कारण हे दोन प्रमुख खेळाडू त्यांचे होते परंतु काही कारणास्तव ते मात्र उपस्थित नाहीत. आणि त्याचमुळे आता मात्र फलंदाजांना जे कार्य करायचं होते ते कार्य मात्र व्यवस्थित केलेलं नाहीये. पहिला चेंडू विलफील्डच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉट कव्हरला पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली असती. सोहेलला परंतु चूक झाली. त्या ठिकाणी होता फिल्डर उभा अमीर शेख. म्हणजे सोहेल आणि अमीर हे दोघे बंधू आहेत. परंतु पहा सोहेलने मात्र आपल्या संघासाठी चांगला लेंथवरती चेंडू हाताळला परंतु त्याला साथ मिळाली नाहीये अमीर शेखच्या वतीनं. चांगली सुरुवात, कॉन्फिडन्स वाढवणारी सुरुवात मित्रमंडळी गोलंदाजासाठी सोहेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली भावेशनं. स्वतःचा नक्कीच अकाउंट त्याने ओपन केलं आणि आता मात्र लेडिंग या चेंडू हा शॉट फायनल इकडे फिल्डर सज्ज होता. त्याच्याकडनं मात्र चूक झाली आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमेरेषे पलीकडे निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. फक्त 23 धावांचं संरक्षण करायचं आहे आणि जर अशा प्रकारे जर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर मात्र ही लवकरच तुम्हाला स्पर्धा सोडावी लागेल. ज्या अनुषंगाने मात्र 2 चेंडूंवरती 2 झेल उडाले. पहिला झेल शॉट कव्हर पॉईंटला मात्र सोडला गेला, दुसरा झेल शॉट फायनलीकडे सोडला गेला. म्हणजे दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालं आणि मात्र नक्कीच त्याचं योगदान पाहूया कशा रीतीने मात्र नक्कीच पुढे ते फायदा उचलतील. इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण डीपवर पोहोचतोय. मिडॉनचा क्षेत्र हे पोहोचेल आणि तिसऱ्यांदा ही झेल ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच म्हटलं गेलं की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु या ठिकाणी वारंवार 3 चेंडूंवरती 3 झेल उडाले. यामध्ये गोलंदाज करणार तरी काय. कंबरेवरती शेवटच्या क्षणी मात्र त्यांनी हात ठेवले आणि मात्र नक्कीच त्यांनी निराशाजनक मात्र नक्कीच आपल्या खेळाडूंवरती मात्र साप झलकली. खराब फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खराब परफॉर्मन्स. झेल ड्रॉप त्यानंतर 2 धावा कंप्लीट. धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाताना 7 या आकड्यावर. आता मात्र जबरदस्त शॉट सिलेक्शन. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे. 55 इशाराला षटकार. झेल सोडल्यानंतर मात्र ही परिस्थिती होत असते आणि सध्या मात्र नक्कीच कुठेतरी वर्चस्व पाहतो आपण पवनपुत्र पिशे संघाचं. हा चेंडू मात्र खूपच छान आहे. शेवटच्या क्षणाला मात्र स्ट्रोक चेंज केला फलंदाज भावेशनं आणि मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शॉट स्ट्राईक कव्हरला 1 धाव मात्र तिकडे पूर्ण केली आणि सिंगलच्या वतीनं धावसंख्या आता मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. येणारे 13 चेंडू शिल्लक. म्हणजे चेंडूची संख्या जास्त पाहायला मिळते आणि धावांची संख्या आता मात्र आपल्याला कमी पाहायला मिळते. याचं कारण धावा वेगाने येत आहेत. हो सफल होऊन क्रॉस बाटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क नाही. पाहू शकाल सोहेल किती निराश आहे. स्वतःवरती खूपच नाराज त्यांनी नक्कीच नाराजी व्यक्त केली. कारण प्रत्येक चेंडूवरती त्याला मात्र नक्कीच सफलता मिळाली हवी होती त्या ठिकाणी, परंतु 3 चेंडूवरती झेल उडाले आणि 3ही झेल मात्र ड्रॉप झाले. आणि त्याचमुळे आता मात्र या ठिकाणी समीकरण आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र 9 धावांची गरज असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज योगेश डोंगरे. 12 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. नक्षत्र इंटरपाचे चौधरपाडा विरुद्ध योगेश इलेवन आमने. आणि तो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना आय थिंक क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये नक्कीच पोहोचणार आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस. एकूण 3 दिवसांची मित्रांनो ही स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. एकूण 30 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला. बालगोपाळ सोनालेपाडा आयोजित स्वर्गीय गीता भुईरी स्मृती चषक 2024
चला वेळ कमी खर्च करा लोणार संघ, जास्त वेळ आपण दौडू नका कारण यानंतर अजूनही 2 सामने कव्हर करायचे आहेत. ओहो स्लोअर वन शेवटच्या क्षणाला मात्र निघीचा चेंडू आय थिंक ऑफ साईडला ड्राईव्ह केला अगदी बाकट पॉईंटच्या दिशेनं. चमत्कारच इथे मात्र या ठिकाणी लोणार संघाला वाचवू शकेल. तुम्ही विकेट्स घेऊ शकता किंवा वारंवार डॉट चेंडूच्या हाताने करू शकता. त्यावेळी तुम्ही मात्र या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. परंतु तशा प्रकारचा खेळ गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळेल का, की त्या गोलंदाजांना साथ मिळेल का आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची, आतापर्यंत मात्र मिळाली नाहीये. परंतु निगीज पुढे मिळेल का हा प्रश्न निर्माण होतोय. योगेशकडे ती कला आहे. इनसाइड आउटचा फटका डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. चेंडू मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चांगला लय मध्ये आपण पाहतोय, चांगला टच मध्ये पाहतोय. ओहो स्विंग इन डिलिव्हरी, इंकटर डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर मात्र आतमध्ये मूव झाला आणि मात्र या ठिकाणी पहा असं वाटतं की लोणार संघानं सामना सोडून दिलाय. सर्वच गोष्टी आपण जर पाहिल्या तर नक्की त्यांच्या विरोधात होत असताना फलंदाजाने सुद्धा मात्र योग्य ती धावसंख्या उभारली नाही. गोलंदाजाने सुद्धा मात्र अविदेशी कामगिरी केली नाही आणि त्यानंतर आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाच्या वतीने सुद्धा मात्र फार चुका पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे आज संघ आता मात्र खूपच पाठीमागे आपण पाहतोय. बाग फुटला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा दूर विजयापासून. स्लोअर वन लेंथ ओळखले, पीक केलाय, चेंडू हवेत खेळलाय, डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे आणि ही चौथ्यांदा झेल तिथे मात्र सोडलेली आहे आणि मॅच फिनिश सामना जिंकलाय पवनपुत्र पिशे संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक आई गावदेवी लोणार संघ. या चुका तुम्ही नक्कीच सुधाराल यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण आता मात्र या सामन्यातील सामनावीर पुरस्कार. ज्यानं गोलंदाजी केली फर्स्ट क्लास, फलंदाजी केली त्यापेक्षा खास, तो आहे भावेश इज द मॅन ऑफ द मॅच. पाहता मित्रांनो, स्पर्धेचा नक्कीच या ठिकाणी आनंद घेत असताना सन्माननीय रवीजी पाटील आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल सन्माननीय भालचंद्रजी तरे आणि आपण देणार आहोत त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार. भावेश ठरलाय पवनपुत्र पिशे संघाचा हा खेळाडू. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी भावेशकडनं पाहायला मिळाली आणि भावेशला देऊया आपण सुंदर ट्रॉफी. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच काही क्षणातच या ठिकाणी त्या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर मी नक्षत्र इंटरव्ह्यूच्या तोतरपाडा संघाला विनंती करतो की आपण मैदानाचा ताबा घ्यायला हरकत नाहीये.
तर देऊया आपण सामनावरील पुरस्कार सन्माननीय रवीजी पाटील आणि सन्माननीय भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. भावेश ठरलाय सामन्यातील सामनावरील पुरस्कार पटकावणारा खेळाडू. सो कॉंग्रॅच्युलेशन भावेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया मित्रांनो आज आपण आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच कडे. नक्षत्र इंटरपाजे चोदरपाडा विरुद्ध योगेश 11 आमने. नाणेफेकीचा कौल चोदरपाडा संघाच्या बाजूने गेला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर लगेचच आपण फिल्डिंग सजवायची आहे. तर जाऊया आपण पुढील सामन्याच्या दिशेनं. समर्थन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जाणार आहे आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा गोड आवाज आणि त्यांच्या गोड वाणीतून आपण पुढचं धावतो वर्णन जे आहे ते आपण ऐकणार आहात. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा बालगोपाल स्पोर्ट्स सोनालेपाडा आयोजित स्वर्गीय गीता भोईर स्मृती चषक 2024. थँक्यू सो मच डीजे. सध्याच्या घडीला टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता श्री दिंडेश्वर महादेव मंदिर. आमच्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. महादेवांचं हे मंदिर आणि सातत्याने आपल्या विभागामधल्या प्रत्येकी व्यक्ती महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरावरती जात असतो. आणि खऱ्या अर्थाने आपण देखील भाग्यवान आहोत कारण आपल्या परिसरामध्ये असं स्थळ आहे. मॅचला सुरुवात दरम्यान होत आहे. जी बॅटल सध्याच्या घडीला आपण आता पाहणार आहोत. योगेश स्मृती 11 आमने ए टीम विपक्ष नक्षत्र 11 चौदरपाडा. आणि हा सामना 3 षटकांचा असेल.